मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आपण बऱ्याच दिवसातून रानामध्ये सकाळी सकाळी फिरायला आलेले. तर आज एकदम मस्त असं वातावरण आहे आणि ऊन पण पडलेले. तर मी आज या रानामध्ये तुम्हाला सकाळचा हे जे निसर्गरम्य वातावरण आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याचा आता आपण या ठिकाणी आलेलो. तर बघा, तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा ऊन पडलेला आहे. तर चला मित्रांनो, आज आपण या निसर्गरम्य वातावरण पाहूया. जर माझा हा निसर्गरम्य वातावरण मी दाखवलेला तुम्हाला जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपण फिरतोय. बघा, आज मस्तपैकी ऊन पडलेलं, काही ठिकाणी धुका पण येतोय. असं असते मस्त एकदम भारी बघायला भेटत आहे धुका. तर आपण आमच्या घराच्या वरच्या साईडला एक डोंगर आहे बारीकचा, त्या डोंगरावर आता आपण. तर चला, आता बघा आपण चालूया. आणि आता हे बघा, तुम्ही पाहू शकताय. बघा, एकदम पिवळी पिवळी मस्तपैकी फुलं पण आता या डोंगरावर जास्त झालेले आता बघायला भेटतात. एकदम भारी असं सकाळचं निसर्ग वातावरण आहे आज. तर आता ना आपण असंच रानामध्ये फिरत फिरत जाणार आहेत आपण. तर चला, आता आपण या पुढच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. पासून आवड ही अशी रानामध्ये फिरायची, लय मजा येते रानामध्ये फिरायला. आणि रानामध्ये फिरत असताना ना एकदम भारी असं याच्यामध्ये आल्यासारखं वाटत आहे. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटत आहे, एकदम तरतरी येते अशा अंगामध्ये माणसाला. तर आता आपण जाऊया. आपण आता माया रानावरून तिकडे आपण फिरत फिरत जाणार आहेत. तर या डोंगर आहेत ना, बघा, दोन गाव दिसतात आपल्याला एकदम भारी बघायला. बघा, इथं पण एक गाव आहे. हा ही डोणी, या गावाचं नाव डोणी आहे. आणि या साईडला ही कापरवाडी. बघा, ही कापरवाडी एकदम मस्त असं निवळलेले भारी बघायला भेटत आहे आज. आपण ना आता त्या वाटेनं वरती माळामध्ये चालू आहे. आपल्याला माळामध्ये ना काही पण बघायला भेटू शकता. सकाळी सकाळी ना काही पण बघायला भेटू शकता. आता आपण ना चालू आहे आपल्या त्या मेन माळावर चालू आहे. बघा, आपण ना मेन माळावर आलेला आता. बघा, काय मस्त बघायला पडतं सकाळी सकाळी, एकदम भारी वातावरण आहे. दोन मिनिटं थांबून बघू बरं काय दिसतं का आपल्याला इकडं. कारण हे महाराण ना मोर बेकरा हेत ना सकाळी सकाळी येते. तर चला, आता सध्या आपण या साईडचा भाग बघू. मित्रांनो बघा ना, एकदम पाणी एकदम भारी शांत. आणि या शांत पाण्यामध्ये ना आपली वरचं डोंगर पाय भेटतात पाण्यामध्ये. बघा काय भारी मस्त सीन वाटत आहे. या ठिकाणी आपण ना या ठिकाणी सूर्य पाहू. बघा, पाण्यामध्ये एकदम शांत असं भारी वातावरण आज बघायला भेटलंय. आपण ह्या साईडला जाऊन ना पाण्यामधलं सूर्य मस्तपैकी हे बघू आपण आता. बघा, भारी वाटतं एकदम एक नंबर. असं पाण्यामध्ये सुद्धा हालत नाही ना पाणी, त्याच्यामुळं मस्त दिसतंय बघा. तर आपण ना पाण्यामधला आता सूर्य पाहूया. वाव, काय सीन आहे जबरदस्त.
बघा एकदम पाणी स्थिर मस्त आणि डबल सूर्य. हे बघा काय सिने मित्रांनो, एक नंबर असं भारी बघायला भेटतंय बघा. आपले नाही तर कोंबड्याचा आवाज आलाय, बघू तो कोंबडा भेटतो का बघायला आपल्याला. प्रयत्न करू आपण. आवाज येते कोंबडा कोकलेला बघा. नाही बघायला भेटला आपल्याला. आपण झाडावर चढलो पण त्यानं आपल्याला बघितला, त्याच्यामुळे ना आम्ही तर बघायला भेटला. बंद झाला, उडून गेला. आपण मग आस्ते आस्ते आलो, म्हटलं आपल्याला बघायला भेटेल कोंबडा, पण नाही भेटला. चला आता आपण आपण पुढे जाऊ आता. तर चला आता आपण आहे ना, आपण बरेच दिवस झाले मी तुम्हाला म्हणतो मित्रांनो का आपण दुर्गादेवीच्या किल्ल्यावर जाऊ. पण जरा आज आपले योग आलेले, जर धुका जर नाही आला तर आपण तेव्हा तुम्ही पाहू शकता किल्ल्यावरती जाऊ ना, मी तुम्हाला या ठिकाणचा पूर्ण परिसर दाखवतो. तर चला आता आपण किल्ल्यावर जाऊया.
तर बघा एकदम मस्तपैकी असं या पिवळ्या फुलाने कसा पूर्ण या रान नटून गेलेले. जिकडे पाहा तिकडे नुसती या रानामध्ये ह्या आमच्या इकडे सुंडकीचीच फुला बघा. जिकडे पाहा तिकडे नुसतं पिवळंच रान होऊन गेलेले. चला आमच्या या कुलदैवत दुर्गाबाईच्या मंदिराला आपण चाललेलोय आणि तिथून वर आहे ना मग आपण किल्ल्यावर जाणार आहेत. तर मी तुम्हाला आता या किल्ल्यावरून आहे ना तो परिसर दाखवणार आहे खाली कसा दिसतो. आता आपण आमच्या कुलदैवत आहे आमचे दुर्गाबाई. तर आपण आईचं दर्शन घेऊ आणि मग वर जाऊ. हे आहे आमची कुलदैवत दुर्गाबाई. आता आपण आईचं दर्शन घेऊ. ते झाड मोडून पडले. मोठा पाऊस झाला ना त्या पावसामुळं या झाडी ना नेमकं या जायचं वाटव पडलंय. आपण जरा साईडला करू द्या. लोटू आपण. वाटतच पडले देवदर्शनाला. बरे लोक येतात आपण कोणा काढला नाही. चला आता येळणं लावतोय ना त्यावर का आपण किल्ल्यावर जाऊ. आता त्या किल्ल्यावरून आपल्याला खालचा सर्व परिसर बघायचे.
फुलवाटे किल्ल्यावर जायची वर. या पूर्ण या रानामधून आहे ना ही वाटेवर जायला. तर आता आपण डायरेक्ट वर जाऊ किल्ल्यावर. किल्ल्याच्या पायथ्याला आलोय आपण. इथं पकडायला वर चढायचा. आता किल्ल्याच्या पायथ्याला आलोय आपण. जास्त उंच नाही म्हणजे कमीच आहे. चढायला वर आपल्याली आणि अवघड पण नाही. एवढल्या दगडी आता. चला वर गेल्याशिवाय आपण खाली बघायचा नाही. कारण वर गेल्यानंतर कसा निसर्ग दिसतोय हे आता आपण पाहणार आहेत. आणि हे इथं पण धरायले. हे काय इथं वर चढायचं म्हणलं नाही. इथं वर धरायचं. हे काय इथं धरायचा असं चढायचा. असं चढायचा. तर आता आपण फायनली आपल्या या चला मित्रांनो, फायनली आपण बघा आपल्या या दुर्गादेवीच्या किल्ल्यावर चढलेलो आहे. बघा आता मी तुम्हाला या पूर्ण किल्ल्यावरून दिसणारा परिसर पूर्ण दाखवतो. हे बघा आता आपण किल्ल्यावर आलोय. हा बघा हा पूर्ण निसर्गरम्य वातावरण सकाळच्या वेळेचा. आपण आता दुर्गादेवीच्या किल्ल्यावर चढलेलो आहे. हा बघा एक नंबर असं पाहायला वातावरण भेटत आहे. बघा मित्रांनो, डोळ्याची पार न फेडणारा असा हा निसर्गरम्य वातावरण. दगडावर जाऊन आपण बघू. अरे वा 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 वा.
तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा या परिसरातला सकाळचा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो. धन्यवाद.